कमळ कमळ जर बघितलं, हे बघा, कमळामध्ये वेगवेगळे प्रकार आयुर्वेदशास्त्रात आलेले आहेत. कमळ जे आहे त्याच्यामध्ये पांढरं कमळ, निळं कमळ, केशरी रंगाचं कमळ, लाल रंगाचं कमळ. पांढऱ्या कमळाला पुंडरीक असं म्हटलं जातं. आणि कमळ जे आहे, कमळाचा उपयोग जो आहे, ज्यांना संडासच्या जागेची गुदभ्रंश, संडासची जागा ही वारंवार बाहेर येते, संडास करायला गेल्यानंतर संडासच्या जागेवरती ताबा सुटलेला आहे, ती जागा वारंवार गुदभ्रंश म्हणतात त्याला, प्रोलॅप्स ऑफ रेक्टम, यामध्ये जी ही पानं आहेत, ही जी पानं दिसतात ही ठेचून संडासच्या जागेवरती कलक करून ठेवायचा आहे. आणि तो कलक जर ठेवला, सकाळी कलक करा, संध्याकाळी काढा, संध्याकाळी ठेवा, सकाळी काढा, त्यांनी प्रोलॅप्स हा बऱ्यापैकी कमी होतो. त्याचबरोबर कमळाचा जो कंद आहे, कमळाचा जे आतमध्ये जे कंद येतात त्याला कमल काकडी, कमल बीज असं म्हटलं जातं, कमळाच्या बियांना. आणि कमळाचा जो कंद आहे, त्या कंदा जो आहे तो बऱ्याच वेळा ज्या लोकांना प्रमेह झालेला आहे, दाह झालेला आहे, संडासच्या जागेतनं रक्त पडतंय, लघवीच्या जागेतनं रक्त पडतंय, आगाग होते प्रचंड प्रमाणात, अशा लोकांसाठी, धातू ज्यांचा सतत जातोय काही कारण नसताना, जीर्ण ज्वर आहे, अंगात तडकी, कडकी, क्लम, श्रम, सतत त्यांना थकल्यासारखं वाटतं, अशा लोकांसाठी कमळाचा जो कंद आहे तो कुटायचा आहे. त्याच्यामध्ये आपट्याचा चूर्ण, अश्वगंधाची पावडर, शतावरीचं पावडर हे जर मिश्रण करून वैद्यकीय सल्ल्याने घेतलं तर नक्कीच तो कमी होतो. त्याचबरोबर ज्या लोकांना सतत आगाग होते, तळपायांची आगाग होते, मणक्यांच्या विकारांमध्ये बऱ्याच लोकांना तळपायाची आगाग होणं, कमरेच्या जागेची आगाग होणं, त्या आगागमध्ये बऱ्याच वेळा हे कमळाचे केशर्स जे आहेत ते एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये ते कमळाचे केसर, कमळाची फुलं ही टाकायची आहेत. आणि ते अर्धा ग्लास पाणी, त्याच्यामध्ये वाळा, उशीर, ज्येष्ठ मधाची पावडर, अनंतमूळ, मंजिष्ठा हे सगळं टाकून अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे भिजवायचं आहे. आणि ते पाणी रात्री प्यायचं, रात्री भिजवलेलं पाणी सकाळी प्यायचं आहे. त्याचबरोबर जिथे आगाग होते तिथे कमळाची पानं, कमळाची फुलं, कमळाचा जो कमलनाद म्हणजे कमळाचा जो हा दांडा जो आहे तो कुटायचा आहे आणि आगाग होते त्या भागात लावायचा आहे. असा जर उपयोग, कमळ हे आगाग कमी करणारं, रक्तपित्त, त्याचबरोबर ज्या लोकांना हृदयामध्ये ठोके व्यवस्थित पडत नाही आहेत, जास्त ठोके पडतात, काही कष्ट न करताही दम लागतो किंवा ठोकं पडल्यासारखं वाटणं, छातीत धडधडणं हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये कमळाचं पुष्प, कमळाचे जे केशर्स आहेत त्याचा फांट म्हणजे ते भिजवायचं आहे अर्धा ग्लास पाण्यात. आणि ते सकाळ संध्याकाळ 2 टाईम जर घेतलं तर हृदयाची शक्ती वाढते, हृदयाची ताकद वाढते. नक्कीच या कमळाचा उपयोग सगळ्यांनी आपल्या जीवनात करून घ्या.